महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर आपल्याला काही वस्तू आवर्जून अर्पण करायच्या आहे, काही वस्तूंचा अभिषेक करायचाच आहे की जेणेकरून त्या दिवसाचं आपल्याला संपूर्ण फळ मिळेल. महादेव जे आहे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. यासोबतच काही गोष्टी चुकून सुद्धा शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायच्या नाही आहे. ही माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे, कारण कुठलंही आपण व्रत करतो, उपवास करतो तर ते संपूर्ण नियमानेच झालं पाहिजे. कारण एवढं कष्ट करून एवढ्या सगळ्या गोष्टी आपण पाळून ते व्रत करणार आहे आणि त्यामध्ये जर काही चूक झाली तर त्या व्रताचं काही आपल्याला फळ मिळत नाही, त्याचा अर्थ शून्य ठरतो. म्हणून चुकून सुद्धा काही वस्तू अर्पण करू नका. कुठल्या त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि बघा, महादेव हे भोलेनाथ आहे, तर त्यामुळे महादेवांची अगदी भोळ्या भाबड्या मनाने आपण सेवा केली ना तर ते आपल्यावर प्रसन्न होत असतात. आणि यात फक्त आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे, काही चुका करायच्या नाहीये. 15 फेब्रुवारी रविवारी आहे महाशिवरात्र. तर या दिवशी बघा, अगदी मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करून सांगते, महादेवांची या दिवशी निदान तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर थंड पाण्याचा अभिषेक करायचा आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा, अगदी रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत, 12:30, 1 पर्यंत केलं तरी पण चालेल, पण महादेवांच्या शिवलिंगावर कमीत कमी थंड पाण्याचा अभिषेक करायचाच आहे. यानंतर रुद्राभिषेक, तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल किंवा शिवलिंग असेल त्यावर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे. रुद्र यंत्रावर तुम्ही किंवा शिवलिंगावर तुम्ही रुद्राचा अभिषेक केला नसेल तर नक्की करा. तो कसा करायचा याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी आणणार आहे. आणि बघा, मी तुम्हाला सेवा पण सांगितली होती की या दिवशी शिवलीलामृताचा तुम्हाला 11वा अध्याय वाचायचा आहे. जवळपास बरेचसे लोक पूर्ण वाचतात, वेळ नसेल तर तुम्ही कमीत कमी 11वा अध्याय वाचा. शिवस्तुती वाचायची आहे, शिवपंचाक्षरी स्तोत्र वाचायचं आहे, महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि कालभैरवाष्टक तुम्हाला वाचायचं आहे. या गोष्टी यूट्यूबला लावा, चालेल, हरकत नाही, पण या दिवशी छोटी मोठी सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. आणि आता बघा, शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. घरीच तुम्ही करू शकतात, कारण या दिवशी मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते, तर त्यामुळे तुम्हाला घरी या गोष्टी जमल्या. तुम्ही बघा, छान असं ताट घ्या, त्यामध्ये शिवलिंग ठेवा, अभिषेक पात्र तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून ठेवा, तसा अभिषेक करा आणि 108 वेळेस ओम नमः शिवाय म्हणत किंवा इतर ज्या गोष्टी मी सेवा सांगितल्या ते म्हणत जरी तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगते त्यातल्या तुम्हाला सगळ्या जमतील, सगळ्या किंवा ज्या जमतील त्या वस्तूंचा तुम्हाला अभिषेक करायचाच आहे. पाणी तर सगळ्यांकडे असतं, तर त्यामुळे पाण्याचा अभिषेक आपल्याला करायचाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंगाला तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे. भस्म महादेवांना अतिशय प्रिय आहे. महादेवांचा वास हा स्मशानामध्ये असतो आणि जे स्मशानातली जी राख असते त्याच्याने शिवलिंग जो आहे तो धुतला जातो. मंदिरांमध्ये शिवलिंग साफ केला जातो, ते भस्म त्याच्यावर टाकलं जातं. म्हणून महादेवांना भस्म हे अतिशय प्रिय आहे. महादेवांच्या शिवलिंगाला या दिवशी आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिवळे चंदन जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी अर्पण करायचं आहे. चुकून पण शिवलिंगाला तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं नाही आहे. त्यानंतर हळद आणि कुंकू अर्पण करायचं नाही आहे. ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. या 3 गोष्टी, यासोबतच चाफ्याचं जे फूल आहे ते पण या दिवशी महादेवांच्या शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं नसतं. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे रुईचं जे फूल आहे ते या दिवशी अर्पण करायचं आहे. एकतरी रुईचं फूल या दिवशी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. 1000 पटींनी पुण्य आपल्याला मिळत असतं जर तुम्ही शिवलिंगावर महाशिवरात्रीच्या दिवशी रुईचं फूल अर्पण केलं. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गाईचं दूध, गाईचं कच्चं दूध, कच्चं म्हणजे न तापवलेलं थंड दूध तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. धोत्राचं फळ किंवा धोत्राचं फूल तुम्हाला जे मिळेल, दोघं मिळालं दोघं तुम्ही अर्पण करा. हे अर्पण केल्यामुळे तुमच्या जीवनातले जे काही संकट आहे, समस्या आहे, अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी मदत होत असते. यानंतर शमीचं जे पान आहे ते तुम्ही या शिवलिंगावर अर्पण करू शकतात. शमीचं पान. यानंतर बघा, पांढरे इतर जे फुलं आहेत, पांढरे फूल तुम्ही अर्पण करू शकतात. तर या काही गोष्टी आहे. चंदन मी तुम्हाला सांगितलं, चंदन अर्पण करायचं आहे. कच्चं दूध अर्पण करायचं आहे. मध अर्पण करायचं आहे. यानंतर उसाचा रस जो आहे तो सुद्धा या दिवशी शिवलिंगावर तुम्ही अर्पण करू शकतात. तर या काही गोष्टी आहे या दिवशी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायच्याच आहे. अतिशय या महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि या शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे महादेवांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो. या दिवसाचं संपूर्ण फळ मिळतं. तुम्ही भले उपवास करत नाही, बाकी इतर काही गोष्टी करत नाही, पण शिवलिंगावर तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्याच आहे. जवळपास मंदिर असेल तिथे किंवा घरी तुम्ही शिवलिंग आहे तिथे सुद्धा अर्पण करू शकता. तर बघा, ही महादेवांच्या शिवलिंगावर कुठल्या गोष्टी अर्पण करायच्या ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.